Very warm welcome to the next session of this NEET JEE 2022 बॅच. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे या NEET JEE 2022 बॅचमध्ये. आजचा आपला सेकंड सेशन आहे आणि फर्स्ट लेसन ज्यावेळेस झाल्यानंतर जी स्टुडंटने रिस्पॉन्स दाखवला आहे तो नक्कीच हा कौतुकास्पद आहे आणि तुमची जी एनर्जी आहे ती खूप हाय लेवल आहे. आपल्याला ही जी एनर्जी आहे ही कंटिन्यूस 2022 पर्यंत अशाच प्रकारे ठेवायची आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण पुढचा पार्ट स्टडी करतोय युनिट्स अँड मेजरमेंटचा. फिजिक्सचा स्टार्ट केला आहे आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केलं आहे युनिट्स अँड मेजरमेंट. जे स्टुडंट्स नवीन आहेत त्यांनी अगोदर पहिलंचं सेशन पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला एक लिंक लागेल आणि त्याचा एक अंडरस्टँडिंग प्रॉपर होऊन जाईल. त्यानंतर हा सेशन पाहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस आपण युनिट्स अँड मेजरमेंट स्टार्ट केलं तर आपण फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन स्टडी केली आहे, युनिटची डेफिनेशन स्टडी केली आहे. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटी विच कॅन बी मेजरेबल. जी क्वांटिटी आपण मेजर करू शकतो त्याला म्हणतो आपण फिजिकल क्वांटिटी. युनिट म्हणजे काय? काहीतरी एक रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ युनिट. We have these quantities are classified into two types. The first one is the fundamental quantity and second is the derived quantity. What is the fundamental quantity? The quantity which does not depends on any other quantity, that is called as a fundamental quantity. We have the initially three basic fundamental quantities: length, mass, time. Then we studied what is derived quantity. What is derived quantity? The quantity which depends on the maybe the fundamental quantity or any other quantity, that is called as derived quantity. Also we discuss about these units, fundamental unit and the derived units. What is a fundamental unit? Fundamental unit is the unit which is used for the measurement of fundamental quantity is called as a fundamental unit. What is a derived unit? The unit which is used for the measurement of derived quantity is called as a derived units, and we also seen the number of examples there. Then after that, in this session now we are learning what we are learning. We also learned in last session we also learned that what are the different system of units, that is the MKS, CGS, FPS and SI systems. MKS, CGS, FPS, it depends on the length, mass, time, these three fundamental quantities. आता त्याच्यानंतर काय झालं, एक युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल सिस्टीम हवी होती आणि त्याच्यानंतर आपण जी सिस्टम स्टडी केली दॅट इज एस आय युनिट. एस आय युनिट इज अ इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ द युनिट किंवा सिस्टम इंटरनॅशनल युनिट सिस्टीम असं म्हणतोय त्याला आपण. ही सिस्टम युनिव्हर्सली डिफाईन केली आणि इट इज अ गुड सिस्टीम फॉर द डेफिनेशन ऑफ द युनिट. आता याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये आपल्याला 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी आहेत आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या डिराइव्ड क्वांटिटी तर त्या आपण पूर्णपणे डिस्कस केलेल्या आहे. तर आय थिंक यू हॅव अंडरस्टूड व्हेरी प्रॉपरली रिगार्डिंग ऑल दिस. आता ज्यावेळेस पाहतोय आपण, आता काही ज्यावेळेस आपल्याला युनिट आहेत म्हणजे जर आपण पाहिलं की आपण काही जरी बोलत राहिलो, काही जरी आपण हे करत राहिलो तर इट डझंट लुक वेल. जसं पाहिलं आपण इंग्लिश, आपण ज्यावेळेस लँग्वेज स्टडी करतो इंग्लिशचं स्ट्रक्चर काय? सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. म्हणजेच तुम्ही काय घेताय पहिल्यांदा सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. जर मी काही जरी वेगवेगळ्या पद्धतीने जर बोलत गेलो सो इट विल नॉट लुक अ प्रोफेशनल. आणि ते जर मला पाहायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतं, आपल्याला पहिली रिक्वायरमेंट अशी आहे की काहीतरी रूल्स डिफाईन करायला पाहिजेत. म्हणजे मला एखादं सेंटेन्स बनवायचं असेल तर मला याच प्रकारे सेंटेन्स बनवायचे जेणेकरून त्याचा काहीतरी मिनिंग तयार होईल. नाहीतरी मी काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवतोय, बाकीचे मुलं वेगळ्या पद्धतीने बनवतात, बाकीचे टीचर वेगळ्या पद्धतीने बनवतात, बाकीचे सायंटिस्ट वेगळ्या पद्धतीने बनवत आहेत. सो इट विल नॉट लुक अ प्रोफेशनल. त्याच्यासाठी काय केलं, काही रूल्स डिफाईन केले आणि हे रूल्स आपल्याला स्टडी करायचे या सेशनमध्ये. आता जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, हा जो आहे सो वन क्वेश्चन विल बी व्हेरी इम्पॉर्टंट इन द बोर्ड एक्झाम. कोणता क्वेश्चन असेल? आता हा जो क्वेश्चन असेल, टू राईट द रूल्स, टू राईट द रूल्स टू एक्सप्लेन द SI युनिट किंवा व्हॉट आर द रूल्स टू राईट द गुड SI युनिट्स. तर आपल्याला पाहिजेत की रूल्स टू राईट द SI युनिट. हा क्वेश्चन येईल 2 मार्काला. क्वेश्चन कंपल्सरी एक्झामला असेल तुमच्या बोर्डच्या आणि आपल्याला हे पूर्णपणे समजून घ्यायचे की व्हॉट आर द डिफरंट रूल्स इन्व्हॉल्व्स टू राईट दी SI युनिट. SI युनिट म्हणजे समजलं आपल्याला, SI युनिट म्हणजे आपल्याला 7 फंडामेंटल क्वांटिटी, 2 डिराइव्ड, 2 सप्लिमेंटरी युनिट्स and after that all are the derived units. So to write that, what are the different rules that we are seeing in this class?
So you have some rules in front of you, so I will explain one by one. So definitely all rules you will get the understood. सो व्हॉट इज द फर्स्ट रूल. आता आपल्याला एक एक रूल हा पर्टिक्युलर आपल्याला समजून घ्यायचे, तर आपल्याला रट्टा मारायचा नाहीये, आपल्याला पाठ करून घ्यायचं नाहीये, आपल्याला समजून घ्यायचे आणि समजून घेऊन आपल्याला ते ॲनालिसिस करायचे. इथं जर पाहिलं तर तुम्हाला 9 रूल दिसत आहेत. लक्षात ठेवा, आता ज्यावेळेस एनेवर द क्वेश्चन इज देअर टू व्हॉट आर द डिफरंट रूल्स टू राईट द SI युनिट, सो यू शुड नो that there are the 9 different rules are there. So what are that? We will see first. The unit of every physical quantity should be represented in symbol. The unit of every physical quantity should be represented in symbol. The unit of every physical quantity should be represented in symbol. Yes, obviously we have the physical quantities, maybe fundamental, maybe supplementary, maybe direct. So all the physical quantities. So these are the physical quantities. आता आपल्या इथं 3 symbol येतात. Physical quantity, unit and symbol. Physical quantity, unit and symbol. Physical quantity, unit and symbol. Physical quantity म्हणजे तुमची जी स्पीड असेल, फोर्स असेल, ॲक्सेलरेशन असेल, ह्या झाल्या फिजिकल क्वांटिटी. याचं काहीतरी युनिट असेल, ते झालं युनिट, आणि ते युनिट एका काहीतरी अल्फाबेटनं रिप्रेझेंट केलं जातं, त्याला म्हणतोय आपण सिम्बॉल. समजलं? तर फिजिकल क्वांटिटी, युनिट आणि सिम्बॉल याच्यामध्ये डिफरन्स समजून घ्या. फिजिकल क्वांटिटी म्हणजे कोणती पण फिजिकल क्वांटिटी, डिस्टन्स झालं, स्पीड झालं, व्हेलॉसिटी झालं, ॲक्सेलरेशन झालं, फोर्स झालं, मास झालं, दीज आर द डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. युनिट म्हणजे काय, त्या क्वांटिटीला आपण काहीतरी युनिटनं रिप्रेझेंट करतोय, जसे किलोग्राम असेल, मीटर असेल, सेकंद असेल, याप्रमाणे. आणि सिम्बॉल म्हणजे काय, ती जी युनिट आहे ते आपण एक अल्फाबेट, एक शॉर्ट फॉर्म घेतो. कारण प्रत्येक वेळेस मीटर, KILOGRAM असं लिहायची आवश्यकता नाही. सो वी आर रिप्रेझेंटिंग इन द शॉर्ट फॉर्म, दॅट इज नथिंग बट द सिम्बॉल. आता पहिला रूल काय सांगतो, द युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड इन सिम्बॉल. यस, ऑब्विसली जसं पाहिलं तुम्ही, मी ते एक्झाम्पल घेतोय. किलोग्राम, मास ही झाली फिजिकल क्वांटिटी, मास फिजिकल क्वांटिटी, याचे युनिट जे आहे ते आपण काय घेतोय, किलोग्राम, इट इज द ग्रॅम. अशा प्रकारे आपण डिस्टन्स काय घेतोय आपण, मीटर किंवा आपण मीटर, सेंटीमीटर. हळूहळू आपण एक एक रूल समजून घेऊयात. सो द युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड इन सिम्बॉल. यस, ऑब्वियसली for every physical quantity we have the unit, and every unit is represented in the symbol. So this is the first rule. What is the second rule? The full name of unit always starts with the small letter. The full name of unit always starts with the small letter. आता ज्यावेळेस युनिटचा आपण ज्यावेळेस फुल नेम लिहितोय, म्हणजे समजा मी किलोग्राम लिहितोय, आता इथं पहा किलोग्राम लिहितोय मी. What is the first rule? The unit of every physical quantity should be represented in the symbol. The full name of a unit always starts with the small letter. The full name of unit always starts with the small letter. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एखादं फुल नेम लिहायचे त्यावेळेस त्याचं प्रत्येकाचं तुमचं जे फुल नेम आहे हे कशामध्ये असेल, स्मॉल लेटरमध्ये असेल. जसं पाहिलं पहा, न्यूटन, डोंट राईट दिस इज अ न्यूटन. खूप वेळेस आपण ही चूक करतोय, न्यूटन, डोंट राईट दिस इज अ न्यूटन. कारण ज्यावेळेस आपण सिम्बॉल सेपरेटली फॉर्म लिहितोय, म्हणजे फुल फॉर्म लिहितोय, सो दिस N become here NEWTON, even if it is the name of the scientist. So just remember this. मी फुल नेम सांगतोय, हळूहळू आपण रूल समजून घेतोय. पहिला रूल काय, पहिला रूल प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचे युनिट आहे त्याला काय असेल, सिम्बॉल असेल. दुसरा रूल काय सांगतोय, द फुल नेम ऑफ द सिम्बॉल, the full name of a unit always starts with the small letter. एक्झाम्पल घेतोय आपण 1 न्यूटन 1 जूल, बरोबर आहे. तर हे जसं आता किलोग्राम असेल, सर किलोग्राम, सो दिस इज K, इट रिप्रेझेंटेड इन स्मॉल लेटर्स. फुल नेम म्हणतो मी, फुल नेम, रिमेंबर दिस. आफ्टर दॅट द सिम्बॉल फॉर युनिट नेम्ड आफ्टर पर्सन शुड बी इन द कॅपिटल लेटर्स. आता जर पाहिलं हे फुल नेम आहे, म्हणजे फुल नेम हे कशामध्ये असायला पाहिजे, स्मॉल लेटरमध्ये असायला पाहिजे. आणि जर मी सिम्बॉल लिहितो याचं, आता न्यूटनचं सिम्बॉल काय, N. हे न्यूटन हा सायंटिस्टचं नाव आहे. जर सायंटिस्टचं नाव असेल तर आपण ते लिहितोय कॅपिटल. सो N फॉर न्यूटन, J फॉर जूल, अँड दॅट इज इन द कॅपिटल लेटर्स. सो दीज आर द थ्री इम्पॉर्टंट रूल्स टू राईट द SI युनिट. व्हॉट इज द फर्स्ट, द unit of all the physical quantities it represented in the symbol. Yes, प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचे युनिट आहे हे कशामध्ये रिप्रेझेंट व्हायला पाहिजे, सिम्बॉल मध्ये रिप्रेझेंट व्हायला पाहिजे.
What is the second rule? Second rule is what? The full name of a unit should always start with the small letters. जसं न्यूटन असेल small NEWTON, joule small JOULE. So always it should start with the small letters. The symbol for that unit is represented in the capital letters if it is named by the scientist. जसं न्यूटनच्या नावानुसार त्याचं सिम्बॉल पडलाय n, त्याच्यामुळे n हे काय असेल? कॅपिटल असेल. सिम्बॉल हे कॅपिटल असेल आणि फुल नेम हे काय असेल? स्मॉल लेटर असेल. येस, सो दीज आर द फर्स्ट रूल, सेकंड रूल, थर्ड रूल. सो आय थिंक यू हॅव अंडरस्टूड ऑल दीज 3 rules. What is this? What is the next rule? The symbol should not represented in the plural form. Just like this is meters. आपण खूप वेळेस म्हणजे लिहितो meters. It is meters. Not it is a meters. It is meter. It is a meter. Why it is not in the plural form? Just note down this. आता जर पाहिलं इथं आपण प्लुरल फॉर्म मध्ये का नसतं? कारण आपण युनिट म्हणजेच काय? इट इज अ रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ युनिट. इट इज अ रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ युनिट, दॅट इज कॉल्ड एज अ युनिट. जर मी 1 मीटर घेतलं, हा काय सांगतो? 1 मीटर 1 मीटर आहे, बरोबर आहे. आणि जर मी 2 मीटर म्हटलं, 2 मीटर म्हणजे काय? 1च्या 2 पट, दॅट इज अ डबल, दॅट इज अ 2 मीटर. म्हणजेच हा ऑब्विसली सांगतो हा मीटर म्हणजे काय असेल? 1 मीटर. आणि याच्या 2 जर मल्टिप्लाय केलं तर 2 मीटर असेल. म्हणजे ऑब्विसली इट रिप्रेझेंट द प्लुरल फॉर्म. सो देर इज नो नीड टू स्पेसिफाय दॅट इज 2 मीटर्स. आणि नॉर्मली आपण इथं चूक करतो, म्हणजे प्रत्येक वेळेस 2 मीटर्स, 3 मीटर्स. हाऊ मच डिस्टन्स यू ट्रॅव्हल? 5 मीटर्स, 6 मीटर्स. नो, इट इज नॉट लाईक दिस. 5 मीटर, 2 मीटर, 3 मीटर, 4 मीटर, 5 मीटर, 6 मीटर, 7 मीटर. डोंट प्रोनाउन्स दिस ॲज अ मीटर्स, किलोग्रॅम्स. आणि आपण हेच करतो नॉर्मली. आपण म्हणजे प्रत्येक जण ज्यावेळेस युनिट आपण रिप्रेझेंट करतोय, 5 लिटर्स पेट्रोल किती भरलं? 5 लिटर्स भरलं. इट इज नॉट लाईक 5 लिटर, कारण 5 हाच नंबर स्पेसिफाय करतोय प्लुरल. It will, so there is no need to specify the meters like this. Getting? So symbol should not be represented in the plural form. So this is the 4th rule. Does not contain the full stop. It is a 5 meter full stop. No, it is not like this. So does not contain the full stop. This is the 5th rule. Next, the unit of physical quantity in numerator and denominator should be written as a 1 ratio. The unit of a physical quantity in numerator and denominator should be written as a ratio, just like as for acceleration. We have the velocity upon time. So velocity is represented by meter per second, it is second. So you should write meter per second square, or it is meter second minus 2. Don't write like this, meter second. So this is the wrong. Getting? So the unit of a physical quantity in numerator and denominator should be written as a 1 ratio. Use of symbol and unit is not allowed. Symbol and unit is not allowed. Just like as a kilogram per joule. So this is what? It is the unit, and this is what? It is the symbol. So combination of unit and the symbol is not allowed. You have to write just the symbol for the unit. So kg per joule. Just remember, very important, these rules are there. And normally the one question will be appear in the JEE or NEET exam. Some different units are given, and you have to apply all the rules there, and which one is correct or which one is wrong. So just you should understand very properly. Then I think you have understood all these rules up to the 7. Now what is this? Prefix can be used before symbol. Just like as it is a 10 raised to minus 3 meter, 10 raised to minus 5 meter. So these are the prefix. And prefix, it can be used before this symbol. Symbol is this 1 meter, and before that we have to use the prefix there. Prefix means 10 चा multiply मध्ये काहीतरी असेल, 10 raised to 1, 10 raised to 2, 10 raised to 3, 10 raised to minus 3, 10 raised to minus 2, like this. So this can be used before the symbol. The space or hyphen is used for the multiplication of the 2 units. The space or hyphen is used for the multiplication of the 2 units. This is simple. This is meter per second. So this is the hyphen. So two different units are there, meter second. So I am just specifying between the meter second, or it is meter second. So space or it is hyphen. It can be represented. It can be represented for the multiplication of the 2 units. So these are the very important tools that we discussed today in this session, and one question will be there in the exam for the 2 marks
to write the rules to write the rules for the SI units. Getting? So I will again revise. So very first rule is what? The first rule is unit of every physical quantity should be written in the symbols. Unit of every physical quantity should be written in the symbol. Second, the full name of the unit always starts with the small letters. Examples: 1 Newton, 1 joule, kilograms, like this. But the symbol for the units, if it is the name of the scientist, then that can be written in the capital letters. Symbol हे full name आहे, हे काय, हे full name आहे, हे small letter मध्येच असेल, आणि हे सिम्बॉल आहे. जर सायंटिस्टचं नाव असेल तर ते कॅपिटल लिहायचे, बाकीचे सगळे स्मॉल लेटर्स मध्ये लिहायचे. The symbol does not contain plural form. Symbol does not contain plural form. Next, it does not contain full stop. Plural form, full stop. The unit of physical quantity in numerator and denominator be written in one ratio. The symbol and unit is not allowed. Combination of symbol and unit is not allowed. Prefix can be used before the symbols. The space or hyphen can be used when the two units are represented by the multiplication or by the division. So these are the important rules. Please note down this, and you have to by heart these rules. Every student should note all the rules to write the SI units, and that should be have in your minds. Getting? So very important. So please note down all the rules to write the SI units. आपके 2 मार्क्स वहां पे कंफर्म होने वाले हैं डेफिनेटली. अगर आपने आज का ये सेशन आप स्टडी कर रहे हैं और अगर आपने ये पूरा समझ के लिया है तो डेफिनेटली योर 2 मार्क्स विल बी कंफर्म, नो डाउट्स. गेटिंग? सो प्लीज नोट डाउन दिस. Yes, so now we'll see the next part. जसं तुम्हाला समजत चाललंय, you have to write your understanding status in the comment box or in the live chat box, so that definitely I can also understood how many of you are understanding properly. So please give the comments in the comment box that you are understanding. Yes, I am understanding this, I understood this total portion. Definitely I will get the interaction with you, because these are the live lectures going on, and we should have the just like as a physical class what we are running there. Getting? म्हणजे तुम्ही जसं बेंचच्या समोर बसलात माझ्या आणि मी इथं तुम्हाला शिकवते तुमच्या समोर, जर आपले फिजिकल क्लासेस असतील तर डेफिनेटली आय कॅन मूव थ्रू आउट फॉर ईच स्टुडंट्स, and definitely I can ask to the each students. Yes, but now as it is online lectures are going on, so you are there, we are here, just we have the internet connectivity between you and me, and so that bonding should be very strong. म्हणजे आपली बॉन्डिंग जे खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. प्रत्येक वे कम्युनिकेशन हे 2 वे कम्युनिकेशन असायला पाहिजे. जरी तुम्ही दुसऱ्या सिटीमध्ये असताल, मी या सिटीमध्ये आहे आणि तुमच्यामध्ये मी लेक्चर सेशन आपण अरेंज करतोय, तर आपलं हे कम्युनिकेशन आहे हे डेफिनेटली हे बॉन्डिंग थ्रू असायला पाहिजे. डेफिनेटली यू विल गेट द व्हेरी स्ट्रॉंग बॉन्डिंग बिटवीन अस, and that will impact in your results. Getting? So write your comments in the comment box that how much of you are understanding properly. Getting? So we will see now the next part of this chapters, that is we have the 3 fundamental quantities. The first one is length, second is mass, and third is type. Getting? So we should know how these quantities it can be measurable. Getting? So first I will write down, we have the measurement of length. म्हणजेच आपला 3 फंडामेंटल क्वांटिटी आपण ऑलरेडी स्टडी केले, आणि 3 फंडामेंटल क्वांटिटी कोणते? लेंथ, मास
टाइम. येस, लेंथ, मास, टाइम. आता आपण एक एक क्वांटिटी आपण स्टडी करूयात की आपण हे लेंथ कसे मेजर करतोय, मास कसे मेजर करतोय, टाइम कसे मेजर करतोय. या सेशन मध्ये आपण लेंथ पाहूयात आणि नेक्स्ट सेशन असेल आपला मास, टाइम हे पाहूयात. आणि त्याच्यानंतर आपण जो इम्पॉर्टंट पार्ट आहे डायमेन्शनल अनालिसिसचा तो पार्ट आपण स्टडी करणार आहे. त्या म्हणजे उद्याच्या सेशन मध्ये आपण मास, टाइम आणि डायमेन्शनल अनालिसिस हे पार्ट आपण स्टडी करणार आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. गेटिंग. तर आपण पहिल्यांदा पाहूयात मेजरमेंट ऑफ लेंथ. आता लेंथ जर मेजर करायची असेल तर आपल्याला काय म्हणजे ऑप्शन काय आहेत आपल्याला. येस, हाऊ वी कॅन मेजर द लेंथ ऑफ एनी ऑब्जेक्ट. सपोज दिस इज द पेन, this is the pen, and for that pen I want to measure the length. So how I can measure? I will take the scale, and with the help of the scale I can measure the length. Yes, so definitely I will write there. We have the three parameters, three instrument there. The first one is screw gauge. Second is vernier caliper, and third is meter scale. You can remember like this: SVM. S stands for the screw gauge, V stands for the vernier caliper, and M stands for the meter scale. Screw gauge, this instrument is used to measure the length for the 10⁵ meter. म्हणजे स्मॉल लेंथ असेल ती मेजर करण्यासाठी आपण 10⁻⁵ मीटर पर्यंतची लेंथ मेजर करण्यासाठी आपण कोणती यूज करतोय? स्क्रू गेज यूज करतोय. वर्नियर कॅलिपर हा जो आहे 10⁻⁴ टू 10⁻⁻² पर्यंत आपण यूज करतोय मीटर पर्यंत वर्नियर कॅलिपर. आणि मीटर स्केल आहे, मीटर स्केल आपण 10⁻² टू 10⁻² मीटर पर्यंत आपण यूज करतोय मीटर स्केल. म्हणजे तीन इन्स्ट्रुमेंट आहेत. नॉर्मली आपण मीटर स्केल आपल्या प्रॅक्टिकल लाईफ मध्ये यूज करतोय. त्याच्यानंतर आपल्याला स्मॉल लेंथ जर मेजर करायची असेल तर वर्नियर कॅलिपर, आणि त्याच्यानंतर आणखी स्मॉल लेंथ मेजर करायची असेल तर स्क्रू गेज यूज करतोय 10⁻⁵, 10⁻⁴ टू 10⁻², 10⁻² टू 10⁻². रिमेंबर these ranges may be asked in the CET exams. गेटिंग. आता हे ज्यावेळेस आपण लेंथ यूज करतोय, लेंथ यूज करण्यासाठी आपल्याला मी आता सांगितलं तुम्हाला SVM हे लक्षात ठेवा. S stands for the screw gauge, V stands for the vernier caliper, M stands for the meter scales. Getting? आता त्याच्यानंतर हे जरा आपण नॉर्मली प्रॅक्टिकल लाईफ मध्ये जे आपण लेंथ यूज करतोय, लेंथ मेजर करतोय, पण जर समजा मला या अर्थ सरफेस पासून एखाद्या प्लॅनेटचं जर डिस्टन्स मेजर करायचं असेल, सो हाऊ आय कॅन मेजर द लेंथ. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हाऊ आय कॅन मेजर द लेंथ? इज इट पॉसिबल? मीटर स्केल टाकली, परत मेजर केली. समजा आता मला इथून एक 10 किलोमीटर पर्यंत मला डिस्टन्स मेजर करायचं असेल तर आपण काय करतोय, जे आपली मीटरचं जे इन्स्ट्रुमेंट असतं ती मीटरचे इन्स्ट्रुमेंट आपण ठेवतोय. पर्यंत 1 किलोमीटर पर्यंत असेल मार्किंग करतोय, परत आपण 1 किलोमीटर, परत 1 किलोमीटर, परत 1 किलोमीटर, परत 1 किलोमीटर असं परत आपण तेवढे ऍड करतोय, आणि तेवढं आपल्याला 10 किलोमीटर असेल, 5 किलोमीटर असेल असं आपण डिस्टन्स मेजर करतोय. हे आपण करू शकतो ऑन द सरफेस ऑफ अर्थ. बट व्हॉट विल हॅपन इफ आय वॉन्ट टू मेजर व्हॉट इज द लेंथ ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ सरफेस? Is it a simple way? No, this is not the simple way. So to measure the large distance, what we are using? We are using the one important method there, and that method is called as parallax method. That method is called as parallax methods. Getting? Now what is the parallax methods? एक सिंपल मी तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला सांगतो. मी तुमच्या समोर तुम्ही जस्ट stand with the stand. What you do? Keep this hand like this. Keep this hand like this and close your one eyes and see the pen there. एक हात क्लोज करायचा आणि पेनचं जे टोक आहे ते पाहायचं. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी काय करतोय आता दुसरी पोझिशन, दुसरा डोळा बंद करतोय आणि जो पहिल्याचा डोळा क्लोज केला होता तो ओपन करून पाहतोय. ऑब्झर्वेशन काय होते पहा. जस्ट यू कॅन ऑब्झर्व देअर with your eyes, close eyes, and see what you will get the observation. काय भेटेल, ही जी हँड दिसतोय आणि ही जी माझं पेनचं हे दिसतंय ते तुम्हाला असं मूव्ह झाल्यासारखं दिसेल, ॲपरंट झाल्यासारखं दिसेल. अँड दॅट कन्सेप्ट इज नथिंग बट व्हॉट इज पॅरलॅक्स. म्हणजे तो कन्सेप्ट म्हणजेच काय, पॅरलॅक्सचा कन्सेप्ट आहे. आता या ठिकाणी काय केलं जातं, जसं पहा दोन डोळे, दोन्ही डोळ्यामध्ये डिस्टन्स मी मेजर करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे इथून ज्यावेळेस मी मेजर केलं, मी एक डोळा हे केला, म्हणजे इथून या ठिकाणाहून मी हे डिस्टन्स डिस्टन्स मला कॅल्क्युलेट करायचे तिथून इथपर्यंत. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी दुसरा डोळा क्लोज करतोय,
या डोळ्यापासून मला त्या याच्यापर्यंत मला मेजर करायचे. म्हणजे हे जर मला मेजर केलं आणि डेफिनेटली मला हे डिस्टन्स माहिती आहे, दोन्ही मधला मी अँगल फाइंड करू शकतो आणि तो अँगल जर जॉमेट्री यूज करून मी हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स फाइंड करू शकतो. तर याच्यामध्ये पहा, हे तुम्हाला एक्सपेरिमेंट केलंय. आता जेव्हा आपण प्लॅनेटचे डिस्टन्स मेजर करतोय तर कसं होईल पहा. इथं तुमचा हा अर्थ सरफेस आहे. अर्थ सरफेस मध्ये इथं एक पर्सन आहे. एक पर्सन काय करेल, हा तुमचा प्लॅनेट आहे. लेट दिस इज द प्लॅनेट. सो ही विल ऑब्झर्व फ्रॉम दिस सरफेस, फ्रॉम दिस पॉइंट, अँड लेट दिस पॉइंट इज व्हॉट ए. त्याच्यानंतर थोडं डिस्टन्स मूव्ह केल्यानंतर, म्हणजे अर्थ सरफेस थोडं मूव्ह केल्यानंतर काय होईल, इथं तो काय करेल, तो पर्सन या ठिकाणी येईल किंवा दुसरा पर्सन सायमल्टेनियसली ऑब्झर्व करेल आणि तोच प्लॅनेट या ठिकाणी तो काय करेल, इथं ऑब्झर्व करेल. आता हे डिस्टन्स खूप स्मॉल असेल, म्हणजे इथून त्याच्यानंतर या ठिकाणी, जसं आईज मधलं दोन्हीचं डिस्टन्स हे खूप स्मॉल आहे, तसं दोन्हीच्या म्हणजे ए पॉईंट आणि हा जो तुमचा बी पॉईंट आहे याचं डिस्टन्स हे खूप स्मॉल असेल. आणि या ठिकाणी इथे जेव्हा तुम्ही मेजर करताल, इथं काय फॉर्म होईल, या ठिकाणी एक जॉमेट्री फॉर्म होईल, एक अँगल फॉर्म होईल. अँड लेट दिस अँगल इज व्हॉट, दिस इज द पॅरलॅक्स अँगल. दिस इज द parallax angle. Now what is this? Let this distance is the d and let this distance is b. Now we can use this is the perpendicular, we can say. And if you use the geometry, so at this d is very greater than this is the b. He जे distance आहे खूप small आहे as compared to this distance d. So what we will do, this sin theta becomes, this is the theta and this is sin theta, it is opposite upon this value. So this become theta equal to b upon d. So this theta equal to b upon, so d equal to b upon theta. So we can by this method we can calculate d, that is the distance of this distance from the earth surface to the planet. This is the distance d and this angle is very small. So theta is very small because this distance is very small, and we can find the distance of this planet from the earth surface. So to measure the large distance we are using the parallax method, and this is your parallax method. You can explain in your own words, write in your own words in your notebook all the notes. Definitely you will get understood. म्हणजे आपल्याला काही नाही करायचं, हा अर्थ सरफेस आहे, एका पॉइंटवरून त्या प्लॅनेटला ऑब्झर्व करायचं, परत थोडं डिस्टन्स मूव्ह करायचं किंवा सायमल्टेनियसली मूव्ह करू शकता, परत दुसऱ्या पॉइंटला बी पॉइंटला जर तिथून तो ऑब्झर्व करा. तुम्हाला हे डिस्टन्स डी फाइंड करायचे. दिस डिस्टन्स इज डी and this distance is very small because it is on the earth surface, and we are just changing the position and we will get this angle theta. So by using the geometry definitely we can find the large distance from the earth surface toward the planet. Getting? So please note down this, the measurement of the length concept. इथं आपण फक्त म्हणजे हा ट्रायंगल फॉर्म झाला लाईक दिस, अँड दिस विल फॉर्म द थीटा, हे थीटा. आणि आपण इथे काय करतोय, जॉमेट्री यूज करतोय साइन थीटा. इट इज अपोजिट अपॉन दिस डिस्टन्स हायपोटेनस वी कॅन सी. सो दिस इज द हायपोटेनस, दिस इज द बी अँड दिस इज द डी. सो साइन थीटा इज इक्वल टू sin theta equal to, that is equal to theta, as theta is very small, and this is b upon d. So I want to find out this d. So d is equal to b upon theta is the distance, and that distance can be measurable. म्हणजे असं लार्ज डिस्टन्स आपण या प्रकारे मेजर करू शकतो. स्मॉल डिस्टन्स साठी आपण SPM हे लक्षात ठेवा, स्क्रू गेज, वर्नियर कॅलिपर, मीटर स्केल. आणि लार्ज डिस्टन्स साठी आपण मेथड कोणती यूज करतो, पॅरलॅक्स मेथड. कधी कधी क्वेश्चन एक्सप्लेन द पॅरलॅक्स मेथड टू फाइंड द लार्ज डिस्टन्स by using the parallax methods or by using the parallax angle. असा पण क्वेश्चन होतो, 3 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स दॅट यू शुड अंडरस्टूड. गेटिंग? काही बुक्समध्ये जर पाहिलं तुम्ही 10⁻⁵, 10⁻⁴, काही बुक्समध्ये असं पण दिलेलं आहे 10⁻³
टू 10⁻² मीटर्स, म्हणजे हा फक्त 10⁻⁻4. तर कोणतं पण तुम्ही लक्षात ठेवा, फक्त 10⁻⁻5 रेंज, 10⁻⁴ आणि 10⁻⁻, म्हणजे मिलीमीटर टू मीटर्स, हे असं आपण इथे फाइंड करू शकतो. काही बुक्समध्ये 10⁻⁴ टू 10⁻⁻2 आहे आणि 10⁻³ टू 10⁻² मीटर्स. तर हे SVM, स्क्रू गेज, व्हर्नियर कॅलिपर, मीटर स्केल आणि पॅरलॅक्स मेथड, हे एवढ्या मेथड्स आहेत. पॅरलॅक्स मेथड आपण लार्ज डिस्टन्ससाठी मेजर करतो आणि स्मॉल डिस्टन्ससाठी आपण 3 इन्स्ट्रुमेंट यूज करतोय, स्क्रू गेज, व्हर्नियर कॅलिपर आणि मीटर स्केल. अशा प्रकारे आपण लेंथ कशी मेजर करतोय हे या सेशनमध्ये आपण समजून घेतलेलं आहे. तर ऑल द स्टुडंट्स, please write your understanding status in the comment box. Definitely you are understanding proper way. We are understanding each and every bits in perspective of NEET, JEE and the board exam. So clear all the concept. If you have any problem, any doubt, any query, you can call me directly, or you can write the comment, or you can send me text max or WhatsApp through. I will definitely touch with you, and definitely I will solve all the problem, doubt, query at that time. तर तुम्हाला त्याच वेळेस त्याच दिवशी तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर करून घ्यायचे. प्रत्येक दिवस हा नवीन इन्फॉर्मेशनचा असेल, नवीन बीट अंडरस्टँड करायचा असेल. कालचा दिवस कालचा परफेक्ट करायचा, तो माइंडमध्ये टाकायचा आणि पुढचा दिवस आपल्याला कंटिन्यू करायचा. अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचे. So I hope that everyone has understood this properly. Tomorrow we are learning how to measure the mass, how to measure the time, and the very important method, that is a dimension analysis. सर्वांनी लॉग टेबल सोबत घेतला असेल, मी आता असं कन्सिडर करतोय, कारण आपलं लॉग टेबलचा यूज होणार आहे आता उद्याच्या सेशन पासून. लॉग टेबल सोबत ठेवायचे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सेशनला बसताय, आणि त्याच्यानंतर आपलं लॉग टेबलचा यूज करायचे. समजलं? तर इम्पॉर्टंट पार्ट आपण उद्या स्टडी करणार आहे. आतापर्यंत काय स्टेटस आहे तुमचं अंडरस्टँडिंगचं, राईट इन युअर कमेंट बॉक्स. डेफिनेटली ऑल स्टुडंट्स शुड अंडरस्टूड ऑल द पार्ट्स, ऑल द बिट्स इन द चॅप्टर्स. डेफिनेटली यू कांट, म्हणजे आपल्याला एक सुद्धा मार्क्स इथे लूज करायचा नाही. परफेक्टली नीट असेल, JEE असेल, नीट आणि JEE एक क्वेश्चन याच्यावर असतो, आणि हा जवळपास 4 ते 5 मार्काला हा बोर्डच्या एक्झामला तुमचा हा चॅप्टर असेल. गेटिंग? सो आई थिंक यू हैव अंडरस्टूड दिस सेशन. आपको हिट करना है वहाँ पे लाइक बटन को, क्योंकि उससे हमें क्या मिलेगा, मोटिवेशन मिलेगा. एंड डेफिनेटली इफ वी विल मोटिवेट, टीचर विल मोटिवेट, सो दैट विल योर फ्यूचर डेफिनेटली विल गेट द ब्राइट. गेटिंग? सो टू मोटिवेट अस यू हैव टू हिट द लाइक बटन. अगर अभी तक आपने चैनल सब्सक्राइब नहीं किया है, सो यू हैव टू सब्सक्राइब द चैनल्स and share with your friends, relatives, so that everyone will get the benefit of the sessions. Getting? So thanks for watching this video. Thank you.